महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचं गुढीपाडव्याच्या मेळाव्यातलं भाषण झालं. खरं तर राज ठाकरे यांचं भाषण म्हणजे टाळ्या शिट्ट्या यांचा जल्लोष असतो, टाळ्या शिट्ट्या यांचा वर्षाव असतो. पण आजचं भाषण त्या सगळ्या त्यांच्या आजवरच्या लौकिकाला छेद देणारं होतं. महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा सांगण्याबरोबरच उद्याचा महाराष्ट्र कसा असावा अशा एका नव्या उपक्रमाची घोषणा राज ठाकरे यांनी आजच्या मेळाव्यात केली आणि त्यासाठी सर्व महाराष्ट्राला आपल्या सूचना देण्याचं आवाहन केलं. ही खरं तर आजच्या राज ठाकरे यांच्या मेळाव्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. पण राज ठाकरे यांचं भाषण ऐकायला लोक यासाठी जात नाहीत. राज ठाकरे यांच्या भाषणात त्यांना ठाकरे स्टाईलचं खूप काही ऐकायचं असतं. आजच्या, कालच्या आणि उद्या घडणाऱ्या अशा मुद्द्यांच्या अनुषंगानं खास राज ठाकरे यांच्या शैलीतल्या प्रतिक्रिया ऐकायच्या असतात. पण तसा अनुभव राज ठाकरे यांनी दिला नाही. त्यामुळं या अपेक्षेनं राज ठाकरे यांचं भाषण ऐकायला गेलेल्या कार्यकर्त्यांचं आणि टी व्ही समोर बसून त्यांचं भाषण ऐकणाऱ्या लोकांची नक्कीच निराशा झाली असणार. खरं तर राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे होते, पण राज ठाकरे यांनी जे मुद्दे मांडले नाहीत तेही महत्त्वाचे होते आणि या न मांडलेल्या मुद्द्यांची आपण चर्चा करायला पाहिजे. खरं तर प्रबोधनकार ठाकरे हे एकूण धर्मातल्या दांभिकपणाच्या विरोधात प्रहार करणारे विचारवंत म्हणून महाराष्ट्राला माहीत आहेत. त्यामुळं आजच्या भाषणात राज ठाकरे काल जो नाशिकचा कॅप्टन अशोक खरात यांचा प्रकार उघडकीस आलेला आहे, बलात्काराच्या आरोपावरून या भोंदूला अटक करण्यात आलेला आहे आणि त्यावरून अनेक गोष्टी बाहेर यायला लागल्या आहेत. खरं तर राज ठाकरे याचा समाचार आजच्या भाषणात घेतील अशी अपेक्षा अनेकांना होती, कारण पुन्हा हा नाशिकचा मुद्दा आहे आणि नाशिक हे राज ठाकरे यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचं शहर आहे. पण या मुद्द्याला राज ठाकरे यांनी स्पर्श केला नाही. आजच्या मेळाव्याच्या संदर्भात आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल, ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे राजकीय मंचावर एकत्र येतील, राजकारणात एकत्र येतील यावर काही महिन्यांच्या पूर्वी कुणाचा विश्वास बसू शकत नव्हता. पण ती किमया घडली. दोघे जण एकत्र आले, दोघांनी महापालिका निवडणुका एकत्रित लढवल्या. त्या महापालिका निवडणुका झाल्यानंतर बघा, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांनी दोघांनी महापालिका निवडणुका एकत्र लढवल्यानंतर पहिल्यांदा राज ठाकरेंची ही सभा होणार होती. त्या सभेत त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे महापालिका निवडणुकीच्या निकालांचा, ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या निकालांचा, या निवडणुकीमध्ये जे काय भारतीय जनता पक्षाकडून फोडाफोडीचं बिनविरोधचं सगळं राजकारण केलं, अशा सगळ्या राजकारणाचा समाचार राज ठाकरे घेतील किंवा त्या संदर्भातली आपली मतं मांडतील अशी अपेक्षा होती. पण त्या संदर्भातही राज ठाकरे काही बोललेले नाहीत हे आपल्याला दिसून येईल. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संदर्भात काही मुद्द्यांच्या संदर्भात त्यांनी जाता शेरी मारले, तेवढंच. बाकी अनेक मुद्दे जे राज ठाकरे बोलू शकत होते, त्यांनी बोलायला पाहिजे होते, त्यांचा समाचार घ्यायला पाहिजे होता, तो त्यांनी घेतला नाही. खरं तर 9 मार्च 2006ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आणि 19 मार्च 2006 या दिवशी याच शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे यांची पहिली सभा झालेली होती. त्या घटनेला 20 वर्षे झाली आणि 20 वर्षानंतर आज 19 मार्च आहे आणि या 19 मार्चला गुढीपाडवा आहे. या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज त्यांची सभा होते. हा एक शुभसंकेत होता आणि त्याचा उल्लेखही राज ठाकरे आणि इतर वक्त्यांनी केला. गेले काही दिवस त्याच्या संदर्भात चर्चाही होत होती. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे हे राजकारणातले धुरंधर आहेत असं बाळा नांदगावकर म्हणले. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य कोण असेल, भीष्मपितामह कोण असेल, पण बाकी कुणी असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणातले धुरंधर राज ठाकरे आहेत असं बाळा नांदगावकर म्हणाले. खरं तर एखाद्या अनुयायानं आपल्या पक्षाच्या नेत्यासंदर्भात काय विशेषण वापरावे हा ज्याचा त्याचा अधिकार असतो, पण हे
राजकारणातले धुरंधर आजपर्यंत महाराष्ट्राच्या एकूण निवडणुकीच्या राजकारणात, सत्तेच्या राजकारणात त्यांचा प्रभाव कुठल्याही पातळीवर दिसलेला नाही, हे मान्य करावं लागतं. राज ठाकरे यांनी आज सुरुवातीलाच जे इराण, अमेरिका आणि इस्रायल यांचं युद्ध सुरू आहे त्याचा उल्लेख केला आणि इराणच्या संदर्भात भारतानं जी भूमिका घेतली त्या भूमिकेवर टीका केली आहे. म्हणजे इराणचे अध्यक्ष खोमेनी यांची हत्या झाल्यानंतर, युद्धात ते मारले गेल्यानंतर भारतानं त्या संदर्भात श्रद्धांजली व्हायला उशीर केला. इराण हा आपला जुना मित्र असतानाही या युद्धात ज्या पद्धतीने भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका घेतली नाही, त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत आज, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती. या देशामध्ये येणारं सगळं बरचसं तेल हे इराणमध्ये येतं, ते आपल्याला रुपयामध्ये देत आले, पुढचं मला माहित नाही. पण खामेनी गेल्यानंतर देखील आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठचंही निषेधाचं एक स्टेटमेंटही काढलं नाही, हल्ल्यावरती कुठचं स्टेटमेंट काढलं नाही. जो देश आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरती देखील आपल्याला पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला, त्याच्या मागे आपण आज अडचणीच्या काळामध्ये उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चित भविष्यात होणार आपल्याला. हा राष्ट्रीय राजकारणासंदर्भातला आताच्या घडामोडीच्या अनुषंगानं एक महत्त्वाचा मुद्दा, कारण पुन्हा तो गॅस टंचाई त्यावर त्याचा परिणाम झालेला आहे. सर्वसामान्य लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत आणि त्यामुळं स्वाभाविकपणे तो मुद्दा टाळणं शक्य नव्हतं. राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच त्याचा उल्लेख केला आणि तिथून ते पुढे निघाले आहेत. महाराष्ट्राच्या संदर्भात त्यांनी काही 2-3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मांडल्या आहेत. त्या म्हणजे पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळी सत्तेवरून गेले, म्हणजे 2014 साली देवेंद्र फडणवीस सत्तेवर आले, त्यावेळी महाराष्ट्रावर 2 लाख कोटींचं कर्ज होतं आणि आज 12 वर्षानंतर महाराष्ट्रावरचं कर्ज 11 लाख कोटींचं झालेलं आहे. या वास्तवाकडं राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे. शेतकऱ्यांना 3 वेळा कर्जमाफी झाली, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोज होत आहेत, आत्महत्या वाढायला लागल्या आहेत, त्या संदर्भात ही चिंता केली. काय महाराष्ट्राची परिस्थिती होऊन बसली आहे, हे आमचे मुख्यमंत्री सांगतायत. विकास करतोय. 3 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करायची महाराष्ट्राची. 11 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती. 11 लाख कोटी. पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2 लाख कोटीचं कर्ज होतं. त्याच्यानंतर हे 2014 ते 2026 मध्ये हे सगळं कर्ज 11 लाख कोटीवरती गेलं. मुंबईतल्या कोस्टल रोडची सातत्याने चर्चा होते, त्यावरून श्रेयवादाचं राजकारण रंगतं. उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्याचं श्रेय घेतात, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. पण या कोस्टल रोड संदर्भात राज ठाकरे यांनी भूमिका मांडताना, हा कोस्टल रोड तुमची वाट लावण्यासाठी उभा केलेला आहे. तुम्हाला वाटतं रस्ता गुळगुळीत आहे, रस्ता छान आहे, पण हा कोस्टल रोड तुमची वाट लावणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे बाकीच्यांना आत घ्यायला आणि तुम्हाला बाहेर काढण्यासाठी हा कोस्टल रोड बांधलेला आहे. शहरातल्या जमिनी चाललेल्या आहेत. या आपल्याला आठवत असेल की निवडणुकीच्या काळात जी राज ठाकरेंची सभा झाली होती त्या मेळाव्यात त्यांनी अदानी यांच्या संदर्भात काही मॅप, महाराष्ट्राचा देशाचा एक नकाशा मांडलेला होता आणि कशा कशा रीतीनं अदानी यांना केंद्र राज्य सरकारने वेगवेगळ्या ठिकाणी प्रकल्प मिळाले आहेत आणि अदानी यांनी कब्जा घेतला हे मांडलं होतं. आज पुन्हा त्याचा तपशिलात न जाता त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी शहरातल्या जमिनी, मुंबई शहरातल्या जमिनी, मुंबईतल्या जमिनी कशा बाहेर चालल्या आहेत, अदानींची कशी भर करायची चालली आहे, याकडे पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं. राज ठाकरे यांचा नेहमीचा जो मुद्दा असतो तो मराठी भाषेच्या संदर्भातला, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भातला, महाराष्ट्राला गौतवैभव पुन्हा मिळवून देण्यासंदर्भातला, त्याचाही त्यांनी उल्लेख केला. आणि महाराष्ट्राचं अस्तित्व, ओळख आणि भाषा गमावून बसलोय आपण आणि महाराष्ट्र विकायला काढलाय याकडे लक्ष वेधलं. महाराष्ट्राच्या गृह खात्यावर म्हणजे पर्यायानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करताना
त्यांनी कोणतीही व्यक्तिगत टीका न करताना इथल्या हरवलेल्या मुलांचं, हरवलेल्या मुलींचा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ड्रगचा व्यापार चालतो, महाराष्ट्र ड्रगनं पोखरून काढलाय हे सांगताना त्यांनी शाळा कॉलेजमध्ये सर्रास ड्रग्ज उपलब्ध होत असल्याकडे लक्ष वेधलेलं आहे. या महाराष्ट्रात आपण काय करणार आहोत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मुली पळवल्या जात आहेत, म्हणजे सगळं गमावत बसलोय आपण, भाषेपासून मुलांच्या पर्यंत आपण सगळं काही गमावायला लागलोय, याकडं त्यांनी लक्ष वेधलं. खरं तर एखाद्या प्रबोधनाच्या मेळाव्यात ज्या पद्धतीने काही मुद्दे मांडावेत त्या पद्धतीने राज ठाकरे यांनी या मेळाव्यात मुद्दे मांडले आहेत. म्हणजे एवढ्या प्रचंड मोठ्या जाहीर सभेत लोकांना फारसं ज्यात रस वाटणार नाही, टाळ्या मिळणार नाहीत, अशा काही गोष्टी मांडायला सुद्धा धाडस लागतं. आणि राज ठाकरे यांनी ते धाडस आजच्या मेळाव्यात दाखवलं. आणि त्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भात, महाराष्ट्र काय आहे, महाराष्ट्राची परंपरा काय आहे, संत परंपरेपासून ते सगळ्या क्षेत्रात, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, या सगळ्या क्षेत्रांचा वापर करून, अगदी सिनेमा, नाटक, संगीत या सगळ्या क्षेत्रात उल्लेख करून या क्षेत्रात कोणती मोठी माणसं होऊन गेलेली आहेत, ज्या माणसांनी देश घडवला, देशाला घडवण्यात महत्त्वाचं योगदान दिलं, आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळवली आणि महाराष्ट्राचं नाव मोठं केलं, अशा लोकांची एक प्रचंड मोठी नामावली आणि त्यातल्या काही दुर्लक्षित लोकांच्या कर्तृत्व संदर्भात त्यांनी माहिती दिली. खरं तर अशा हजारोंच्या सभेत अशी माहिती ऐकण्यात लोकांना इंटरेस्ट नसतो, रस नसतो, पण राज ठाकरे यांनी त्या संदर्भात अट्टहासानं ही माहिती दिलेली आहे. आणि आपण कुठल्या परंपरेत आहोत याची जाणीव कार्यकर्त्यांना करून दिलेली आहेत. हे करताना त्यांनी अनेक काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणजे राजकारणाच्या संदर्भात उल्लेख करताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाचा उल्लेख केला. त्याचवेळी शरद पवार यांच्या नावाचा राज ठाकरे यांनी आवर्जून उल्लेख केलेला आपल्याला बघायला मिळेल. आणि शरद पवारांचा उल्लेख करताना त्यांनी इथं फलोत्पादनाच्या मध्ये जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले आणि महाराष्ट्रात फळांच्या निर्मितीतली क्रांती घडवून आणली त्याचा उल्लेख केला. आपण रस्त्यानं कुठेही जातो त्यावेळी जेव्हा एखादा कोण फळं विकायला येतो तेव्हा हे आपल्याकडे पूर्वी कधी बघायला मिळत नव्हतं, पण शरद पवार यांच्या सारख्या द्रष्टा नेतृत्वानं राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील फलोत्पादनाची क्रांती झाली. याकडं त्यांनी आपल्याला आपलं लक्ष वेधल्याचं दिसतील. शरद पवार आज अनेक गोष्टी त्यांच्या नावावरती आहेत, अनेक मतभेद असतील, पण ज्या योग्य गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं योग्य असल्याच पाहिजेत. आज आपण रस्त्यावरची फळं पाहतो ना, जे कधी पाहत नव्हतं पूर्वी, आता आपल्या लक्षात पण येणार नाही की हे कधी सुरू झालं. पण आपली गाडी थांबली असताना कोणीतरी येतो, एखादा माणूस स्ट्रॉबेरी घेऊन येतो किंवा काही घेऊन. फलोत्पादन याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठी क्रांती करणारा हा माणूस. राज ठाकरेंनी सुरुवात 2006ला सत्तेवर आल्यापासून सातत्यानं सांगत होते की मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, मी महाराष्ट्राचे एक विकास आराखडा मांडणार आहे, महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट मांडणार आहे. त्याच्या अनेकांनी महाराष्ट्राची ब्ल्यू फिल्म वगैरे अशी हेटाळणी सुद्धा केलेली होती. आणि 2006 पासून ते हे मांडत असताना 8 वर्षानंतर म्हणजे 2014 साली त्यांनी ब्ल्यूप्रिंट मांडली. पण राज ठाकरे यांनी उद्वेगानं आणि साधारण हताशपणे म्हणाले की 2014ला मी ब्ल्यूप्रिंट मांडली, पण ती कुणी वाचलीच नाही, कुणी पाहिलीच नाही. 12 वर्षे म्हणजे जेव्हा ती मांडली नव्हती तोपर्यंत सातत्यानं कुचेष्टेने बोलत होते, पण मांडल्यानंतर मात्र कुणीही त्यासाठी ती मांडली नाही, त्या संदर्भात कुणीही काही बोललं नाही, कुणीही त्या संदर्भात विचारलं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. आणि आज पुन्हा नव्यानं म्हणजे असे काही भूतकाळातले वैफल्य देणारे अनुभव असताना सुद्धा राज ठाकरे आपला काहीतरी नवीन मांडणी करण्याचा जो प्रयत्न आहे तो सोडत नाहीत, हे आजच्या या ह्याच्यात दिसून आलं. त्यांनी एका नव्या मंचाची, नव्या प्लॅटफॉर्मची घोषणा केली, महाराष्ट्र नेक्स्ट. म्हणजे महाराष्ट्र पुढचा, हा पुढचा महाराष्ट्र कसा असेल अशा कल्पना मांडायला त्याने आवाहन केलेलं आहे. त्या मंचावर लोकांनी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, कौतुक करणाऱ्या, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या असल्या प्रतिक्रिया या मंचावर चालणार नाहीत, त्या सगळ्यांना ब्लॉक केलं जाईल. आणि इथं तुम्ही सूचना मांडा, त्या तुमच्या सूचना तज्ज्ञांच्याकडे पाठवल्या जातील आणि तज्ज्ञांच्याकडून त्या संदर्भातलं वास्तव त्या व्यवहार्य आहे तसं लक्षात आल्यानंतर त्यांचा सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. अशा वेगवेगळ्या 27 क्षेत्र विषय आहेत आणि 27 विषयांच्या संदर्भातल्या सूचना त्यांनी मांडलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्रात भविष्यातला महाराष्ट्र घडवण्यासाठी त्याने आपण हा उपक्रम घेतला असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. जवळपास
50हून अधिक मिनिटं राज ठाकरेंनी भाषण केलं आणि त्यातला बराचसा वेळ त्यांनी महाराष्ट्राची परंपरा सांगण्यात, म्हणजे संत परंपरेपासून शेती, साहित्य, सिनेमा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातली महाराष्ट्राची परंपरा सांगण्यात आणि त्यानंतर हा आपला पुढचा महाराष्ट्र, नेक्स्ट महाराष्ट्र या उपक्रमाची माहिती देण्यासाठी, म्हणजे एवढ्या हजारोंच्या सभेत एखादा नेता अशा पद्धतीनं काही रचनात्मक गोष्टीसाठी किंवा काही प्रबोधनात्मक गोष्टीसाठी मांडतो, त्यासाठी मोठं धाडस असावं लागतं. राज ठाकरे यांनी ते धाडस दाखवलं आहे. पण त्याचबरोबर त्यांनी आजच्या काळातले जे मी सुरुवातीला उल्लेख केला त्या पद्धतीनं हा कॅप्टन अशोक खरातचा विषय असू दे, निवडणुकीच्या भ्रष्टाचाराचा विषय असू दे, आता येत्या काळात काही निवडणुका असणार नाहीत, त्यामुळं मला वाटतं त्यांनी तो टाळलेला असावा. पण तरीसुद्धा जे घडून गेलेलं आहे त्या संदर्भात काही पुन्हा एकदा उजळणी आवश्यक होती, ती झालेली नाही. राज्य सरकारच्या कारभारासंदर्भात आणखी किंवा केंद्र सरकारच्या कारभारासंदर्भात, केंद्राच्या निर्णयासंदर्भात खूप काही बोलण्यासारखं होतं. त्यामुळं जे मुद्दे आणखी काय असायला हवे पाहिजे होते त्या मुद्द्यांना बगल देऊन त्यांनी आजचा हा जो मेळावा आहे, म्हणजे विचारांच्या गुढ्या उभारायला, ज्यावेळी शिवसेनेचा मेळावा होतो, दसरा मेळावा, तेव्हा विचाराचं सोनं लुटायला असं म्हटलं जातं. मनसेच्या मेळाव्यात, गुढीपाडव्याच्या मेळाव्याला विचारांची गुढी उभारल्या असं सांगितलं जातं. खऱ्या अर्थानं राज ठाकरे यांनी आपला नेहमीचा फटकळपणा, नेहमीची शेरेबाजी, नेहमीच्या कोट्या द्वयर्थी संवाद किंवा आणखी अशा अनेक गोष्टी टाळून काही रचनात्मक कामाच्या दृष्टीनं पावलं टाकले आहेत. पण हे सगळं करताना पुन्हा एक गोष्ट लक्षात येते की त्यांनी महाराष्ट्र नेक्स्ट हा एक नवीन मंच सुरू करताना, यापूर्वी ही मनसेनं 2-3 वेबसाईट सुरू केल्या होत्या. त्यातली मनसे.org ही वेबसाईट सुरू आहे. MNS ब्लूप्रिंट ही सुद्धा वेबसाईट सुरू आहे, तर माहिती मिळते. पण MNS अधिकृत नावाचं जे एक मनसेचं संकेतस्थळ होतं ते मात्र बंद आहे. म्हणजे नव्या गोष्टी सुरू करताना जुन्यांच्या संदर्भातही खरं तर लक्ष द्यावं लागतं, का नाहीतर पुन्हा नव्याचंही पुन्हा जुनं झालं की ते कालबाह्य होऊ शकतं. तर अशा गोष्टींनी सातत्य राहत नाही. त्यामुळं मनसेला या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आणि निवडणुका तोंडावर नाहीत नजीकच्या काळात कुठल्याही. खरं तर मनसेसारख्या संघटनेसाठी, मनसेसारख्या पक्षासाठी मोठी संधी आहे. कारण आजपर्यंत राज ठाकरे आणि मनसेवर एक मोठा आक्षेप घेतला जातो. तो आक्षेप म्हणजे संघटना बांधणीकडं या पक्षानं लक्ष दिलं नाही आणि आता एवढा वेळ असताना जर या पक्षानं संघटना बांधणीकडे लक्ष दिलं तर राज ठाकरे आज सुद्धा त्यांचे कार्यकर्ते, म्हणजे कौतुक वाटतं की मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि त्यासाठी पुन्हा सत्ता हातात घेणार म्हणजे घेणार. म्हणजे एवढ्या मोठ्या सातत्यपूर्ण अपयशानंतर तो हा आत्मविश्वास व्यक्त करतात. तर त्यासाठी खरं तर ह्या अपयशातून यशाकडे जाण्यासाठी त्यांच्याकडं मला वाटतं पुरेसा पुढचा कालावधी आहे. त्यांनी संघटना बांधणीकडे लक्ष दिलं आणि त्या दृष्टीनं पावलं टाकली तर निश्चितच महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्यासाठी एक स्पेस आहे. ती स्पेस घेण्यासाठी खरं सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता आहे. दरवर्षीच्या वार्षिक मेळाव्यातून काहीतरी असं करण्यातून ते साध्य होणार नाही असं मला वाटतं. धन्यवाद.